ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिक्षकांच्या भेटीगाठी तर 4 महिन्यापासून सुरूच आहे। या निवडणुकीमध्ये शिक्षकाला जिंकवणार असा निर्धार केलाय। 4,500 शिक्षकांनी लिंक भरून दिली आणि सांगितलं शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असला पाहिजे। त्यामुळे या ठिकाणी विजय निश्चित आहे। नुसता हा माझा विजय नाही आहे, याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद 55 वर्ष शिक्षकांचं काम करते, त्याला समर्थन आहे। त्यांनी पेरून जे ठेवलं त्या याच्यामध्ये उगवेल। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने समर्थन दिलंय। भारतीय जनता पार्टीची मोठी मंडळी मला आशीर्वाद देत आहे आणि ते स्वतः माझ्यासाठी कॅम्पेन करत आहे, माझ्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे। म्हणजे शिक्षक तर माझ्यासाठी जाताच आहे, शिक्षक परिषद काम करतेच आहे, पण भारतीय जनता पक्षसुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मला समर्थन देऊन माझ्यासाठी काम करतोय। आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो, महाराष्ट्रातले सर्व 7चे 7 शिक्षक प्रतिनिधी शिक्षक आमदार शिक्षकच असले पाहिजे हे शिक्षकांनी ठरवलंय। आणि या निवडणुकीमध्ये माझ्यासमोर जी आव्हानं आहे ते आव्हान उभे करणारे 2 व्यक्ती आहे, ते शिक्षक नाही। त्यामुळे याच्यामध्ये मला संधी आहे आणि सर्व शिक्षकांचं समर्थन आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। 25 वर्ष शिक्षक चळवळीमध्ये काम करणारा एकच उमेदवार आहे, शिवनाथ दराडे। 11,000 शिक्षकांशी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि ब्रॉडकास्टच्या माध्यमातून संपर्क ठेवणारा शिवनाथ दराडे आहे। दरवर्षी 200 ते 250 शाळांमध्ये भेटी देणारा शिवनाथ दराडे, छोटे आलेले GR आणि सरकारचे अन्यायकारक शासन निर्णयाच्या विरुद्ध आंदोलन करणारा शिवनाथ दराडे। त्यामुळे मला याच्याबद्दल अजिबात चिंता वाटत नाही आहे। माझा मुद्दा शिक्षकांसाठी ओल्ड पेन्शन मिळवणारच, 10-20-30 ची आश्वासित प्रगती योजना मिळवणारच, याच्यासाठी प्रयत्न करणार। आणि त्याच्यामध्ये कॅशलेस मेडिक्लेमची योजना आहे तीही पूर्ण करणार। याच्यामध्ये सिनियर कॉलेजचे प्रश्न वेगळे आहे, ज्युनियर कॉलेजचे वेगळे आहे आणि हायस्कूलचे प्रश्न वेगळे आहे, एडेडचे वेगळे आहे, अनएडेडचे वेगळे। त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे, तो जो एजेंडा आहे, तो आम्ही तयार केलेला आहे। सर्वच काही मी या ठिकाणी सांगत नाही, पण मुख्य जे प्रश्न आहे, प्रत्येक शिक्षकाला आरोग्य विम्याचं कवच मिळवून देऊ आणि प्रत्येक शिक्षकाला या ठिकाणी 10-20-30चा लाभ मिळवून देऊ आश्वासित प्रगती योजनेचा, हे मात्र नक्की सांगतो। आणि हे मीच करू शकतो, कारण चळवळीमध्ये काम करताना 25 वर्षाचा अनुभव पाठीशी असून भारतीय जनता पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यापासून तर वरती दिल्लीपर्यंत जे शिक्षण मंत्री आहे ते स्वतः पाठिंबा देतात, स्वतः ओळखतात आणि माझ्या कामाची कदर करतात। म्हणूनच तर त्यांनी दिल्लीवरून कदाचित माझं नाव डिक्लेअर केलं असेल। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। या ठिकाणी नरेंद्र मोदीजी आदरणीय देशाचे पंतप्रधान शिक्षक परिषदेला दरवर्षी अभिनंदनाचं पत्र पाठवतात, शुभेच्छांचं पत्र पाठवतात, तर शिक्षक परिषदेच्या कार्याची दखल ही दिल्लीपर्यंत घेतली जाते, राज्यापर्यंत घेतली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये मलाच जास्त संधी आहे आणि मी निवडून येऊ शकतो असं मी माझ्या गुरुजनांना नम्रपूर्वक सांगतो। माझी लढत ही कुठल्या व्यक्तीबरोबर नाही, माझी लढत त्या प्रवृत्तींविरुद्ध आहे, माझी लढत जे पैसे वाटतात त्यांच्या विरुद्ध आहे, माझी लढत शिक्षकांना ओल्या आणि सुक्या पार्टी देणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोध आहे। त्यामुळे मी एखाद्या व्यक्तीचं नाव घेणं योग्य ठरणार नाही। मला कुणाचं नाव घेऊन या ठिकाणी उल्लेखही करायचा नाही। माझ्यासाठी मी कुणाचा दुश्वास करत नाही, मी कुणाला कमी लेखत नाही आहे, परंतु माझी लढत त्या अपप्रवृत्तींशी आहे। 1,00,000-1.25 लाख पगार घेणाऱ्या शिक्षकाला 5,000 रुपये मत देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करतात, ओल्या आणि सुक्या पार्ट्यांसाठी हॉटेलमध्ये फोन करून बोलवतात। माझी लढत त्या प्रवृत्तींशी आहे, अशा सर्व प्रवृत्तींशी आहे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।